हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज आपण छोट्या मोठ्या पार्टीसाठी 10 ते 12 जणांचे मिसळपाव कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. एकदम झणझणीत असा मिसळीचा कट कसा तयार करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. मिसळपाव तयार करण्यासाठी इथे आपण कुकर घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी घालायची आहे. इथे मी अंदाजे अर्धा ते पाऊण किलो मटकी घेतलेली आहे. मटकी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद पावडर घालायची आहे, 1 चमचा मीठ घालायचं आहे. तसेच यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. आता यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स केल्यानंतर कुकरची लीड बंद करून याची आपल्याला 1 शिट्टी होऊ द्यायची आहे. मटकी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. आता कुकर होईपर्यंत आपण साईडला वाटणाची तयारी करूया. इथे मी 2 टोमॅटो उभे चिरून घेतले आहेत. तसेच 2 कांदे घेतलेले आहेत उभे चिरलेले. अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. आलं व लसणाची पेस्ट घेतलेली आहे. आता आलं व लसण आपण बाजूला ठेवूया. आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता पॅन गरम झालेला आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. मिसळसाठी जो कट किंवा जी आमटी लागते त्या आमटीसाठी लागणारं आपण हे वाटण भाजत आहोत. आता इथे तेल गरम झालेलं आहे. यामध्ये अगोदर आपल्याला उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. हे मी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. आता कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांद्याला छान लालसर असा रंग आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. आता यातील खोबरं लालसर होईपर्यंत आपण हे परतवून घेऊया. आता इथे तुम्ही पाहू शकता यामधील जे सुकं खोबरं आहे ते छान लालसर भाजलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. इथे मी 2 मोठे टोमॅटो उभे चिरून घेतलेले वापरले आहेत. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता यातील टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया व हे मिश्रण थंड करून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे मी मिश्रण थंड झाल्यानंतर याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तसेच इथे मी 2 ते 3 उकडलेले बटाटे घेतले आहेत. आता आपण कुकरची लीड काढून बघूया. इथे मटकी ही आपली छान अशी शिजलेली आहे. आता आपण मिसळसाठी लागणारी आमटी तयार करूया. पातेल्यामध्ये आपल्याला अंदाजे 1 वाटी तेल घालायचं आहे. मिसळसाठी जी आमटी किंवा जो कट आपण तयार करतो त्याला छान तर्री आली पाहिजे, त्यामुळे तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. हे आलं लसूण छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. आता इथे तुम्ही पाहू शकता आलं लसूण छान लालसर झालं आहे. यामध्ये आपल्याला आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे. आता या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घेणार आहोत. हा मिसळपावचा बेत अगदी छोट्या मोठ्या पार्टीसाठी एकदम झटपट असा बनवून तयार होणार आहे. 1-2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे वाटण छान लालसर असं भाजलेलं आहे. आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया. आता सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी 3 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे, 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे व 1 चमचा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. तुम्ही काळा मसाला नाही घातला तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व मसाले आपल्याला या वाटणामध्ये घालायचे आहेत व 2-3 मिनिटे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. मिसळपावसाठी जी आमटी तयार केली जाते ती थोडीशी झणझणीतच असते, त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे मी मसाला छान असा परतवून घेतलेला आहे. मसाल्याला रंगही सुरेख आलेला आहे. आता यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा घालूया. बटाटा आपल्याला हाताने थोडासा मॅश करून घालायचा आहे. इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले होते, ते बटाटे मी याच्यामध्ये मॅश करून घातलेले आहेत. आता बटाटा घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपण 1-2 ते 3 मिनिटे परतवून घेणार आहोत.
आता इथे मी मसाला व बटाटा छान एकत्रित असा मिक्स करून परतवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। आमटी किंवा कट तयार करण्यासाठी नेहमी गरम पाणीच वापरायचं, त्यामुळे आमटीला तरी छान येते। इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। अगोदर इथे मी 2 ग्लास पाणी घालणार आहे। आता पाणी घातल्यानंतर हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता इथे आपण थोडंसंच पाणी घातलेलं आहे। आता पाणी घालून आपण हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। 1-2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता हे सर्व आपण परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया व यामध्ये आपण आणखी पाणी ॲड करून घेऊ। आता मिसळ पावसाठी आपल्याला किती आमटी तयार करायची आहे त्या प्रमाणात इथे आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे। इथे मी अंदाजे 1 तांब्याभर पाणी परत मिक्स केलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे व मीडियम गॅस करून या आमटीला आपल्याला एक छान दणकून अशी उकळी येऊ द्यायची आहे। त्या अगोदर आपण यामध्ये मीठ घालूया। चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर हे आपल्याला परत एकदा ढवळून घ्यायचं आहे। आता मीडियम फ्लेमवरती या आमटीला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। 1-2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे। या आमटीचा सुगंध खूप सुंदर येत आहे व ही आमटी एकदम भन्नाट अशी बनवून तयार झाली आहे। मिसळसाठी लागणारा हा कट किंवा ही आमटी एकदम झणझणीत व एकदम खमंग अशी बनवून आपली तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता आमटीला तरीसुद्धा किती सुंदर अशी आलेली आहे। आता इथे मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण मिसळची प्लेट लावूया। एका छोट्या डिशमध्ये आपल्याला उकडून घेतलेली मटकी घालायची आहे। आता या मटकीवरती आपल्याला फरसाण घालायचं आहे। फरसाण घातल्यानंतर यावरती आपल्याला आपण जी आमटी किंवा कट तयार केलेला आहे तो घालायचा आहे। तर यावरती थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। इथे साईडला मी एका वाटीमध्ये मटकी तसेच दुसऱ्या वाटीमध्ये फरसाण व एका वाटीमध्ये आमटी ठेवलेली आहे व साईडला कांदा व लिंबू ठेवला आहे व पाव ठेवायचे आहेत। तर एकदम झणझणीत व खमंग अशी मिसळपावची रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे। छोट्या पार्टीसाठी 10 ते 15 लोकांसाठी ही मिसळपावची रेसिपी आज आपण तयार केलेली आहे। अगदी योग्य प्रमाणात ही रेसिपी मी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे। तुम्ही ही मिसळपावची रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला आजची ही मिसळपावची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।